करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 9वा यत्न शिकवण नाम श्रीराम समर्थ. दुर्बल नाचारी ओडगस्त आळसी खादाड ऋणग्रस्त मूर्खपणे अवघे व्यस्त काहीच नाही. जय जय रघुवीर समर्थ. कार्याला सुरुवात झालेली आहे. कार्याला सुरुवात झाली की आपला देह हा प्रत्यक्षपणे मन समर्थांच्या चरणी परमेश्वराच्या चरणी ठेवून ज्याप्रमाणे कार्याला उभा आहे त्याचप्रमाणे ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांचं स्मरण करून प्रत्यक्षात सद्गुरू साक्षात परब्रह्म या परब्रह्माची जाणीव या परब्रह्माची ओळख जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत प्रत्यक्षात आपण स्मरण केलं पाहिजे. फक्त आपण म्हणत असतो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. श्लोक 16 म्हणत असतो. संपूर्णतः ग्रंथामधले बघा जे लिहून दिलेले आहेत ते आपण फक्त वाचत असतो. नुसतं वाचण्याला अर्थ नाही आहे, त्याचा अर्थ आपल्याला कळला गेला पाहिजे. म्हणून दशक 12वा दिलेला आहे ना, विवेक वैराग्य नाम आणि समास 9वा यत्न शिकवण. जे येत नाही ते शिकलं पाहिजे. जे येतं ते शिकून उपयोगाचं नाही आहे. शिकवण उपयोगाची आहे. या कलियुगामध्ये आपण शिकायला मागत नाही. आपल्याला सर्व काही येतं असं आपण समजतो, परंतु प्रत्यक्षात जेव्हा बघा आपण एखादा वाहन चालवताना जर खरंच आपल्याला येत नसेल परंतु आपण स्टेअरिंग धरून गाडी चालवण्याचा प्रयत्न केला, काय हो व्यवस्थित हँडल होईल? नाही होणार. कारण का? आत्मविश्वास आपल्याला साथ देणार नाही. दुसरी गोष्ट, ज्याप्रमाणे आपल्याला गाडी चालवायची आहे, कुठे गाडी थांबवायची, कशी गाडी थांबवायची तेच जर माहीत नसेल, शेवटी जमानावे शून्याकार. मग शिकण्यासाठी आपण लाजतो. आपण विचार करतो अरे आपल्याला लोक हसतील, आपण एवढे मोठे झाले तरी आपण अजूनपर्यंत शिकतोय. शिकलं पाहिजे. जसं गाडीवर यल असतं ना तसं आपल्या पाठीवर यल असलं पाहिजे. आपण शिकून मोकळे झालेलो नाही आहेत. जो शिकून मोकळा झालेला आहे त्याला बघा प्रत्यक्षात पुढे प्रसंग संकट उद्भवली आहेत. आपल्या पाठीवर यल असलं पाहिजे. बरोबर की नाही? शिकत आहोत. थांबायचं नाही, धावायचं नाही, सततपणे चालायचं आहे. म्हणून यत्न शिकवण ना शिकवण दिलेली आहे. दुर्बळ नाचारी ओळख असतं. करूया स्मरण. दुर्बल नाचारी ओळख असतं. एखादा माणूस दुर्बळ निराश्रित आणि ओढगस्तीने जगणार. आता मनुष्य जीवन कसं जगतं ते आपल्यालाच माहिती. पाहावे आपणासी आपण. कारण आपण दुसऱ्यांची परिस्थिती पाहून जीवन जगलं तर आपण आपल्या आयुष्यात कमजोरी पाहत असतो. कारण दुसऱ्यांची श्रीमंती पाहून आपला आत्मविश्वाससुद्धा डळमळीत होतो आणि आपल्याकडे काहीच नाही म्हणून आपण निरागस होतो. ओढगस्तीने जीवन जगणारा म्हणजे धरून बांधून खेचणारा असं होता कामा नये. मनुष्य श्रीमंत आहे की गरीब आहे, परिस्थितीने मनुष्य बघा ज्याप्रमाणे जीवन जगत आहे. आळसी खादाड
ऋणग्रस्त. आता आळशी कोण, खादाड कोण? ऋणग्रस्त म्हणजे काय? ते कर्जबाजारी. मग मूर्खपणे अवघे व्यस्त काहीच नाही. मग मूर्खपणाने सर्व प्रकारे अयोग्य वर्तन करणारा एकही गुण ज्याच्या अंगी नाही तो असा आहे. मग आता आपल्याला अशा प्रकारे जीवन जगायचं आहे की आपण खादाड नाही आहोत. जे आपल्याला मिळालेलं आहे त्यामध्ये आपण समाधानी आहोत. आळशी तर अजिबातच होऊ नका. कारण का? आळस हा माणसाचा शत्रू आहे. आपण फळ्यावर वाचत असतो, आपण सुविचार वाचत असतो, परंतु अंतःकरणामध्ये आपण जाणीव करून घेत नाही. बरोबर की नाही? फक्त वाचण्याचा प्रयत्न करतो, परंतु स्वतःच्या जीवनामध्ये आपण त्याचा वापर कधीही करत नाही. मग शेवटी कर्जबाजारी कोण? आपण एखादं घर घेतलं, एखादं वाहन घेतलं, आता त्याचे बघा सर्व पेपर दिले, आपण लोन घेतलं, कर्ज घेतलं, त्याचे हप्ते तर फेडावे लागणारच आहेत. मग शेवटी आपण कर्जबाजारी झालो की नाही? नक्कीच. परंतु आपण या पृथ्वीतलावर आलो, अनेक प्रकारची ऋणं घेऊन आलेलो आहोत, कर्ज घेऊन आलेलो आहोत. मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाची, समाजाची, मातृभूमीचे ऋण, अनेक ऋण आपल्याला फेडायची. बरोबर की नाही? परंतु मूर्खपणाने जीवन जगायचं नाही. अयोग्य वर्तन का म्हणून आपल्याकडून व्हावं? जे उत्तम प्रकारे आपल्याला मिळालेलं आहे त्यामध्ये जर आपण समाधानी असू ना, तर जीवनात कोणी किती काही मिळू दे, आपल्या वाटेला जेवढं प्राप्त झालेलं आहे तेवढंच नक्की प्राप्त करून घेतलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, ठेविले अनंत तैसे चिरावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग एकही गुण ज्याच्या अंगी नाही तो असा आहे. आपल्या अंगी कोणता गुण आहे आपण ओळखायचं. आपण दुर्बळ आहोत का, गरीब आहोत का, श्रीमंत आहोत का, आपण जीवन कसे जगत आहोत, धरून बांधून जीवन जगत आहोत का, का लोकांचं पाहून आपण जीवन जगतो, आपण आळशी आहोत का, एखादं काम आपल्याला प्राप्त करून दिल्यानंतर ते काम आपण संपूर्णपणे बघा दिलेलं काम पूर्ण करतो का हे पाहायचं आहे. आपण खादाड आहोत का, आपल्याला कुठे जेवायला नेलं, एखादा कार्यक्रम असेल तर तिथे आपली परिस्थिती कशी असते, लोक आपल्याकडे पाहतील अशा दृष्टीने आपण खात असतो, ते आहोत का, कर्जबाजारी आहोत का, आपण मूर्खपणाने जीवन जगतो का, आपल्याकडून अयोग्य वर्तन होतं का, या सर्व गोष्टी आपण पाहिलं पाहिजे. आणि यामध्ये जर जेव्हा आपला मनुष्य बसत नसेल तर नक्कीच, बरोबर की नाही, उत्तम आहे ना, उत्तमातला देह आहे. खाया नाही, जेवाया नाही, लेया नाही, नेसाया नाही, अंथराया नाही, पांघराया नाही, पोपट नाही अभागी. ज्याला धड खायला मिळत नाही, जेवायला नाही, काही लिहायला नाही, नेसायला नाही, अंथरायला नाही, पांघरायला नाही, राहायला घर नाही, खोपट नाही आहे, मग असा अभागी असतो. आता आपल्याकडे बघा, आपण विचार करतो, ज्याला धड खाता येत नाही, आता दात आहेत पण चणे नाही आहेत, चणे आहेत ते दात नाही आहेत, अशी का अवस्था होते? का अशी अवस्था होते? कारण धड खायला मिळत नाही. शरीर आहे परंतु मनाप्रमाणे मिळत नाही. महत्त्वाचं म्हणजे दात आहेत पण चणे नाही आहेत, आणि चणे आहेत पण दात नाही आहेत. खूप पैसे आहेत, संपूर्णपणे जर पाहायला गेलो, दुकानं, स्टॉल सर्व पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला मिळतं, परंतु आपल्याला शरीरच साथ देत नाही आहे. मग खाया नाही, जेवाया नाही, जेवायला काहीच मिळत नाही. अशी परिस्थिती का होऊन ठेवलेली आहे? कारण कर्म कमी पडतात. कर्म जर केले नाही तर फळ कशी मिळेल? जी व्यक्ती कर्म करते, जी व्यक्ती मेहनत घेत असते, परिश्रम करत असते, कष्ट करत असते, त्याला
फळाचं, बघा त्या मेहनतीचं, त्या कर्माचं फळ नक्कीच मिळेल ना. मग काही लिहायला नाही, नेसायला नाही, मग कपडे कुठून आपण परिधान करणार? आपल्याला जसे कपडे हवेत तसे आपल्याला मिळतील का हो? नाही ना. अंथरायला नाही, पांघरायला नाही, मग झोपायला आपल्याला चादर नाही, ब्लँकेट नाही, उशी नाही, चटई नाही, गोधडी नाही, काहीच नाही आहे. आपण बघा त्या जमिनीवर झोपलेलो आहोत. राहायला खोपट नाही आहे, घर नाही आहे. मग अशी परिस्थिती का येऊन ठेपलेली आहे? सोय ये रे नाही, धाय रे नाही. बघा कसा शब्द दिलेला, सोय रे असं नाही आहे. सोय ये रे नाही, धाय रे नाही. इष्ट नाही, मित्र नाही, पाहता कोठे ओळखी नाही. आश्रय विना परदेसी. त्याला सगळे सोयरे नाही आहेत, धायरे नाही आहेत, इष्टमित्र नाही आहेत, त्याची कुणाशी ओळखसुद्धा नाही आहे. मग असा आश्रयाशिवाय परदेशी माणसासारखा दैन्यवाना झालेला असतो. मग अशी परिस्थिती का होऊन ठेपलेली आहे? आपण जीवन जगत असताना जर आपण चार चौकात मिसळलो नाही, कुणाच्या संकटामध्ये धावत गेलेलो नाही, कुणावरती संकट ओढवलेलं आहे, कुणाच्या चांगल्या कार्यक्रमामध्ये बघा आपल्याला बोलवलेलं आहे, कुणाचा बड्डे असेल, हळद असेल, लग्न असेल, कुठल्याही समारंभाला आपण तिथे जात नाही. कारण का? आपल्याला चार चौघांमध्ये जायला कंटाळवाणं वाटतं. मग त्याला सगळे नाही आहेत, सोयरे नाही आहेत, धायरे नाही आहेत, मित्रसुद्धा नाही आहेत. मग स्वतःच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मित्र नसतात, मित्रपरिवार नसतं, कारण त्याची कोणाशी ओळखसुद्धा नसते. मग असं का होतं? मग असा आश्रयाशिवाय परदेशी माणसासारखा दैन्यवाना झालेला असतो. म्हणजे काय? आपल्या सभोवताली असलेली माणसंसुद्धा त्यांच्याशी आपण कधी बोललेलो नसतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एखाद्या परदेशात आहोत आणि तिथे आपली ओळख नाही आहे, असं आपण जीवन जगत असतो. तेने कैसे करावे, काय जीवेसे धरावे, वाचावे की मरावे कोण्या प्रकारे. मग कशी परिस्थिती झाली? त्याने काय करायला हवं आता? कशा प्रकारे जिवंत राहावं की मरून जावं? करावं तरी काय? त्याने कैसे करावे, त्याने काय करायला हवं आता? काय जीवाशी धरलं पाहिजे? आता वाचावं की मरावं? आता लोक असूनसुद्धा आपण त्यांच्याशी बोलायला मागत नाही. मग लोक आपल्या मदतीला धावून येतील का हो? नाही येणार. जर आपण त्यांच्या मदतीला धावून गेलो असतो तर तीच लोक आपल्या मदतीला, आपल्या कार्यक्रमाला हजर असते. आपण कुणाच्या सुखदुःखामध्ये कधी गेलो नाही, मग आपण त्यांच्याकडून का अपेक्षा कराव्या? मग आता करायचं तरी काय? ऐसे कोणी एक फुसिले, कोणी एक उत्तर दिदले, श्रोती सावध ऐकले पाहिजे. आता त्याचं उत्तर मिळालं. श्रोत्यांनो सावध होऊन ऐका. असं कोणी एकानं विचारलं, त्याला जे उत्तर दिलं गेलं ते आता श्रोत्यांनी सावध होऊन ऐकायला हवं. काय उत्तर दिलं? नक्कीच पुढच्या ओळीमध्ये श्रवण करूया. लहान थोर काम नाही, केल्या वेगळे होत नाही, करंट्या सावध पाही सदैव होसी. लहान असो किंवा मोठे कुठलंही काम असो, ते केल्याखेरीज होत नाही. करंट्या माणसाने सावधपणे ही गोष्ट जर जाणून घेतली तर तोही भाग्यवान होईल. लहान थोर काम नाही. आता आपल्याला जे काम मिळालेलं आहे, सर्वात प्रथम म्हणजे त्या कामाची लाज बाळगता कामा नये. दुसरी गोष्ट, काम कुठलंही असो, ते काम लहान आहे की मोठं आहे हे पाहायचं नाही. जे आपल्याला काम मिळालेलं आहे त्या कामामध्ये समाधानी असलं पाहिजे. ते काम पूर्ण झाल्याशिवाय आपण तिथून निघायचं नाही. कारण केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साधा. आपल्याला जे काम मिळालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, ते काम बघा इतरांवर लादू नका. दुसरी गोष्ट,
आपल्याला जे काम मिळालेलं आहे त्या कामामध्ये लाज बाळगू नका. मिळालेलं काम संपूर्ण होतपर्यंत तिथून निघू नका. कारण आपण जे कार्य करत आहोत ते कार्य करत असताना प्रथमतः निवेदन ठेवलं पाहिजे. हे परमेश्वरा, या देहाकडून जे कार्य तू करून घेत आहेस ते पूर्णपणे करून घे, असं निवेदन आपल्याला ठेवता यायला पाहिजे. कारण प्रत्यक्षात कार्य करून घेणारा तोच आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. फक्त कार्याला उभं आपल्याला ठेवलेलं आहे. बरोबर की नाही? म्हणून अंतरी नाही सावधानता, यत्न ठाके न पुरता, सुख संतोषाची वार्ता तेथे कैची. जेथे अंतरी सावधानता नसते, पूर्ण कसोशीने प्रयत्न केला जात नाही, मग तेथे सुख संतोष कसं प्राप्त होणार? मग अंतरी काय असायला हवं? सावधान. आपलं मन चंचल, मग आपलं अंतरी आपण सावध असू का हो? आपण प्रयत्न करत असताना वरवरचे प्रयत्न करत असतो, परंतु जे आपल्याला करायचं आहे त्याचं महत्त्व, ते कसं काम करायचं ते माहीत पडलं पाहिजे. मग त्यामध्ये सुख संतोष समाधान कसं प्राप्त होईल? म्हणून आळस सोडावा, यत्न साक्षेप जोडावा, दूषितपणाचा मोडावा थारा बळे. म्हणून आळस सोडावा. आळस सोडला पाहिजे. आपण आळसाला धरले का आळसाने आपल्याला धरले? विचार कर. आपण आळसाला धरले ना. आळस आपल्याला धरून बांधून घेत नाहीये, आपण आळसाजवळ केलेलो आहोत. आपल्याला तहान लागली की आपण किचनमध्ये जातो, पाणी पितो. का पाणी येईल आपल्याकडे? नाही येईल. आपल्याला भूक लागली की आपण हॉटेलमध्ये जाणार, आपण किचनमध्ये फेऱ्या मारणार. कारण का? भूक लागलेली. मग तसंच आळसपणा आला. आळसपणा येईल कसं? एखादं काम जर आपल्याला आवडलं नाही तर त्यामध्ये आळसपणा येईल. परंतु जे काम आपल्याला आवडतं त्यामध्ये आळसपणा येत नसतं. आता विचार करा, जर आपल्याला उन्हामध्ये क्रिकेट खेळायला सांगितलं, छंद आहे, आवड आहे, मग आपल्याला कंटाळा येईल का? नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत क्रिकेट खेळायला लावलं तरी चालेल. कारण का? त्याच्यामध्ये समाधान आहे. परंतु आता विचार करा, देवाचं कीर्तन भजन चालू आहे, सकाळी उठल्यापासून भजन कीर्तन सुरू झालेलं आहे, रात्री झोपेपर्यंत आहे. तिथे बसायला पायाला वळ येत आहे, हाताला मुंग्या येतात, शरीर दुखायला लागले. म्हणजे विचार करा, जिथे पुण्याई आहे, जिथे शाश्वतीचा भाग आहे, तिथे कंटाळा येतोय. विचार म्हणजे काय? दूषितपणाचा मोडावा थारा बळे. मनातील दूषितपणाचा भाव प्रयत्नपूर्वक सोडला पाहिजे. प्रातःकाळी उठत जावे, समर्थ म्हणाले. प्रातः स्मरामी करावे, नित्य नेहमी स्मरावे पाठांतर. नियमित सकाळी आपण उठलो गेलो पाहिजे ना. आपलं उठणं केव्हा असतं बघा. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. प्रत्येकाचा उठण्याचा टाईम हा वेगवेगळा असतो. कोणी सकाळी बघा, प्रातःकाळी काही जण 3 ते 5 या टाईममध्ये उठत असतात, 5 ते 7 या वेळेत उठत असतात, 7 ते 10, 10 ते 12, प्रत्येकाला जो टाईम आहे त्या वेळेमध्ये उठत असतो. आपण आळसाने, कारण का? रात्रीची झोप आपल्याला मिळत नाही. कारण प्रत्यक्षात महत्त्वाचं कारण म्हणजे हातामध्ये असलेला मोबाईल. जीवन संपूर्णपणे बदलत चाललेलं आहे. काळ बदलत चाललेली आहे, वेळ बदलत चाललेली आहे. रात्र आपण वैऱ्याची घालवतो, डोळ्यांना आपण त्रास देतो, संपूर्णपणे डोक्याला मेंदूला त्रास जाणवतो. आणि त्यामध्ये रात्रीची झोप आपण 3-4 वाजता झोप घेतो. ते
सकाळी 11-12 वाजता आपली झोप पूर्ण होते. आपल्याला प्रभात काळ माहीत नाही, परंतु प्रातःकाळी उठावे. आता पशुपक्षी पहा, संध्याकाळ झाली की सर्व पक्षी घरट्यामध्ये, परंतु आपला देह संध्याकाळ झाली की घराबाहेर पडतो. त्याला रात्र माहीत नाही, संध्याकाळ माहीत नाही. तो कुठे जातो, काय करतो, त्याचा तोची जाणे. कशी विषय वासना त्याला आड येते ना, त्या विषय वासनेमध्ये कसा देह अडकतो ना, त्याचं त्यालाच माहीत. आणि जेव्हा त्याचं बघा संपूर्णपणे त्या विषय वासनेमधून अडकलेल्या देहातून जेव्हा तो मोकळा होतो, तेव्हा त्याला कळतं, अरे मी चुकलो, असं करायला नको होतं. 4 चौघ लोक आजूबाजूची पाहत आहेत. आपली बेल वाजवायच्या ऐवजी दुसऱ्यांची बेल वाजवली, दुसऱ्यांची कडी वाजवली. एवढी आपल्याला सूद नाही. विचार करा. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका, कारण बोलल्यावर राग येतं ना. परंतु परमेश्वराचं, भगवंताचं वचन आहे, म्हणून भगवंताचं स्मरण आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. कारण मुखी राम त्या काम भादू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. म्हणून नित्य नियमाने आपण श्रवण केलं पाहिजे, उपासना केली पाहिजे, नामस्मरण करायला हवं. मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा निकट, बाष्कळपणाची वटवट करूच नये. आता आपण शालेय जीवनामध्ये होतो की नाही? नक्कीच होतो. मग मागील उजळणी पुढे पाठ, आपल्याला जो धडा शिकवायचे त्या धड्याचा संपूर्णपणे इतिहास, सारांश, महत्त्व आपल्याला समजावून द्यायचे, बरोबर की नाही? आपले सर असतील, टीचर असतील. परंतु आपल्याला कोणी प्रश्न विचारला की आपल्याला सर्व काही येतं असं आपण म्हणायचो. परंतु मागील उजळणी पुढे पाठ, आपलं काय होतं? पुढचं पाठ मागचं सपाट. जे शिकवलेलं आहे ते आपल्या डोक्यामध्ये राहतं, परंतु मागचं जे अभ्यास केलेलं आहे ते सर्व निघून जातं. मग नेम धरावा निकट, पूर्वी जे पाठ केलेलं आहे त्याची उजळणी करता यायला हवी ना. एकदा हातामध्ये स्टेअरिंग घेतली, गाडी थोडी चालवली आणि 1 वर्षभर चालवली नाही, पुढच्या वर्षी जर आपण चालवायला गेलो, होईल का हो? नाही होणार. कारण का? सराव केला नाही, उजळणी केली नाही. म्हणून उगीच बाष्कळपणाची वटवट करूच नाही. म्हणून बाष्कळपणाची वटवट करूच नाही. दिशेकडे दुरी जावे, सुचिस्मंत होऊन यावे, येता काहीतरी आणावे रीते खोटे. आता बघा, शौचासाठी दूर कोठेतरी जावे, निर्मळ होऊन यावे, येताना काही ना काहीतरी आणावं, रिकाम्या हाताने येणं योग्य नाही. आता विचार करा, दिशेकडे दुरी जावे, तर दिशा कुठे आहे? आपण शौचालयामध्ये जातो. आता आपल्या घरामध्ये शौचालय आलं, बरोबर की नाही? आता बाहेर आपल्याला कुठे जाता येत नाही, कारण का? घराघरामध्ये आलेलं आहे. परंतु निर्मळ होऊन यावे. समर्थ म्हणाले, बरे दात घासूनी तोंडा धुवावे, कळाईन घाणे रडे मानसा. परंतु येताना काही ना काहीतरी आणावे. आता आपण कोणाच्या घरी जात असताना रिकाम्या हाताने जर गेलो तर लोक काय म्हणतील? अरे आलाय रिकाम्या हाताने, 2 कप चाय पिऊन गेला. बोलणारे आहेत. रिकाम्या हाताने आल्याने भाकरी खाऊन गेला, चपाती खाऊन गेला, जेवून गेला, लोक म्हणणारे आहेत. मग काही ना काहीतरी आपण त्यांना नेलं पाहिजे. रिकाम्या हाताने कधी जायचं नाही आहे. कारण जेव्हा आपण दुसऱ्यांच्या घरी जातो ना, तेव्हा लोक आपल्या हाताकडे पाहत असतात की काय आणले की नाही आणलं.
तुम्ही कितीही चांगल्या प्रकारे गोष्टी सांगितल्या तरी उपयोगाच्या नाही आहेत, परंतु तू काय आणलं ते महत्त्वाचं आहे. म्हणून धूत वस्त्र घालावी पिळून, करावे चरणा क्षाळन, देवदर्शन देवाचरण यथासांग. आपण धुवून आणलेली वस्त्र पिळून वाळत घातली पाहिजे. आता आपल्या बादलीमध्ये पाणी, आपला शर्ट घेतला, त्या साबणाच्या फेसामध्ये त्या बादलीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि तसाच दोरीवर वाळत टाकला, तो सुकेल का हो? बघा, तो वस्त्र पिळला पाहिजे ना, तो साबणाचा फेस गेला पाहिजे, तो पावडरीचा फेस गेला पाहिजे, तो त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पिळून मग वाळत घातला पाहिजे ना. तसंच करावे चरण क्षाळन देवदर्शन देवाचरण यथासंग. तर देवाच्या चरणी जायचं आहे, मग हातपाय स्वच्छ धुवून देवाचरणी गेला पाहिजे ना. तिथे जर आपण घाणेरडे गेलो तर नाही होत ना. म्हणजेच काय, काही फळाहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, लोक आपला परावा म्हणत जावा. काही फळाहार घेऊन आपला जो उद्योगधंदा असेल तो केला पाहिजे. आपला कोण परका कोण याप्रमाणे लोकांची पारख केली पाहिजे. आता सकाळी उठल्याबरोबर आपण नाश्ता करतो, चाय घेतो, बरोबर की नाही, फळाहार घेतो. मग काहीतरी फळाहार घेऊन जर आपण उद्योगधंदा असेल, नोकरी असेल, जॉब असेल, व्यवसाय असेल इत्यादी कामामध्ये आपण सुरुवात करतो, जर आपण नाश्ताच केला नाही तर आपल्याला जांभया येतात, कंटाळा येतो, भूक लागलेली असते आणि त्या कामाकडे आपले लक्ष लागत नाही, मन बैचेन होतं. म्हणून समर्थ म्हणाले, काहीतरी फळाहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, लोक आपला परावा म्हणत जावा. मग आपला कोण परका कोण याप्रमाणे लोकांची पारख आपण स्वतःहून केली पाहिजे. कारण आपल्यामध्ये अनेक प्रकारची लोक आपल्याला पाहायला मिळतात. मग सर्व लोक आपली आहेत का? नाही आहे. आपल्याला जी बघा, आपल्या पद्धतीप्रमाणे जर पाहायला गेलो तर प्रत्येकाचं मन हे वेगवेगळं आहे. प्रत्येकाला दुसऱ्यांची भाषा, ज्याप्रमाणे बोलण्याची सवय ही खटकत असते. कारण ही व्यक्ती कशीही बोलते, मग आपल्याला त्याचं बोलणं आवडत नाही, बरोबर आहे की नाही. लोकांची पारख केली पाहिजे की ही व्यक्ती कशी आहे, या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे. सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, विवरो जाणावे अर्थांतर. आता सुंदर अक्षर लिहिता आलं पाहिजे. आपण लिहित असताना सुंदर अक्षर कधीही लिहित नाही. अहो, लिहायचं आहे ना. आता आपलं एखादी नवीन वही आणली, नोटबुक आणली, बघा, त्यावर आपल्याला लिहायचं आहे, तर त्या वहीचा पहिला पान जो असतो ना, त्या पानावरती आपलं हस्ताक्षर जो आहे तो सुंदर आणि सुरेख असतं. कारण का, नवीन वही आहे आणि अक्षर सुंदर असणं गरजेचं आहे. नंतर त्यापासून जी सुरुवात होते त्या अक्षरामध्ये आपल्याला काहीच कळत नाही, जे काही लिहिलं आहे तेच समजत नाही. मग असंच जर आपण शालेय जीवनामध्ये आपल्या परीक्षेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षा असते त्यामध्ये जर आपण लिहिण्याचा प्रयत्न केला तर समोरच्या व्यक्तीला, समोरचे जे सर असतात, टीचर असतात, त्यांना कळलं गेलं पाहिजे ना आपण काय लिहिलं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना समजलं गेलं पाहिजे. नुसतं लिहिलं आहे म्हणून त्याला अर्थ नाही आहे. प्रश्नाचं उत्तर लिहून उपयोगाचं नाही आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तर लिहिणं गरजेचंच आहे, परंतु अक्षर मात्र उत्तम असलं पाहिजे. सुंदर अक्षर लिहिलं गेलं पाहिजे, परंतु स्पष्ट नेमस्त वाचलं गेलं पाहिजे. आपण वाचत असताना स्पष्टपणे वाचत नाही. वाचतो का हो? नाही. अडखळत बोलत असतो, शुद्ध बोलत नाही. मग शेवटी समर्थ म्हणाले, विवरो जाणावे अर्थांतर. मग अर्थाचं विवरण करून तो नीट जाणून घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. नेमस्त नेटके फुसावे, विशद करून सांगावे,
प्रत्यय विन बोलावे तेची पाप. कुणाला काही विचारायचं असेल तर नीट विचारायला हवं. कुणाला काही सांगायचं असेल ते नीट स्पष्ट करून सांगितलं पाहिजे, कारण अनुभवाशिवाय बोलणं हेच पाप आहे. आता विचार करा, कुणाला काही विचारायचं असेल, आता आपल्याला कुठेतरी जायचं आहे, आता त्यांना जर आपण विचारायला गेलो की हा पत्ता सांगा, तर नीट आपण विचारायला हवं की नाही. दुसरी गोष्ट, नीट नेमकं आपण विचारलं तरच ती लोक समोरची सांगतील. कुणाला काही सांगायचं असेल तर नीट स्पष्ट करून सांगितलं पाहिजे. ज्यांना आपण सांगत आहोत त्यांना आपण बघा अडचणीत आणलं. प्रश्न विचारताना जर आपल्याला त्या प्रश्नाचा अर्थ कळला नाही आणि जर त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तर शेवटी त्यांनासुद्धा येत नाही आणि आपल्यालासुद्धा येणार नाही. मग अनुभव असणं गरजेचं आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले, अनुभव केव्हा पाहायला मिळेल? अनुभवास ये प्रत्यक्ष आता. सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जनासमाने ऐसी करावी क्रियासिद्धी. आता वागण्यात सावधानता असली पाहिजे, नीती मर्यादा आपण पाळली गेली पाहिजे, लोकांना पटेल अशा प्रकारचं कार्यसिद्धी केले पाहिजे. आता वागण्यामध्ये सावधानता कशी प्राप्त होईल? आपण सावधपणे वागतो का हे पाहिलं पाहिजे. आपल्याला ज्या मर्यादा लावून दिलेल्या त्या मर्यादामध्ये आपण त्याचं पालन करतो का? आता लिहिलेलं आहे, वागण्यात सावधानता आणि नीतिमर्यादा पाळली गेली पाहिजे. आपण गाडी चालवत असताना समोर स्पीड लिमिट दिलेलं असतं, तिथे आपण सावधपणे वागत नाही. ज्या मर्यादा दिलेल्या आहेत, आता वाहन चालवताना हेल्मेट घातलं पाहिजे, सीट बेल्ट लावलं पाहिजे, परंतु आपण त्या मर्यादासुद्धा पाळत नाही. परंतु लोकांना पटेल अशा प्रकारचं कार्यसिद्धी आपण नक्कीच केलं पाहिजे ना. आपण आपल्या मनाप्रमाणे वागत असतो, आपल्या मनाला जे पटेल ते करतो. म्हणून आलियाचे समाधान, हरिकथा निरूपण, सर्वदा प्रसंग पाहून वर्तत जावे. आल्या गेल्याचं समाधान आपण केलं गेलं पाहिजे. नित्य हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करीत गेलं पाहिजे. आता समाधान कशात आहे? नित्य हरिकथा आणि आत्मनिरूपणामध्ये. म्हणून नेहमी प्रसंग पाहून यथायोग्य आचरण केलं गेलं पाहिजे. आलियाचं समाधान, समाधान कशामध्ये आहे? तर हरिकथा आणि अध्यात्म निरूपण हे दररोज नियमितपणे आपल्याला करता आलं पाहिजे. देवाची उपासना, देवाचं भजन, देवाचं कीर्तन, देवाची भक्ती, देवाचं नामस्मरण आपल्याकडून उत्तम प्रकारे झालंच पाहिजे. ताळधाटी मुद्रा शुद्ध, अर्थप्रमेय अन्वय शुद्ध, गद्यपद्य दृष्टांत शुद्ध अन्वयाचे, गाणे वाजवणे नाचणे, हस्तन्यास दाखवणे, सभारंजके वचने, अडकता छंदबंध, बहुतांचं समाधान राखावे, बहुतांचं मानिलं ते बोलावे, विलग पडो नेदावे कथेमध्ये. आता काय सांगितलं? ताळ धाटी मुद्रा शुद्ध, अर्थप्रमेय शुद्ध अन्वय आणि गद्यपद्य उत्तम दृष्टांत अन्वय, गाणे वाजवणे. आता एखादं गाणी लावलं, त्या गाण्याला ताल असतो, लय असतो, सूर असतो, ते गद्यामध्ये असतं, पद्यामध्ये असतं. ते गाणे आपण वाजवतो, नाचतो, हाताने हावभाव करतो, परंतु समारंजके वचने, अडगता छंदबंध. मग अडगता छंद बंध इत्यादींचा सर्वांचा समयोचित उपयोग हरिकथेत केला गेला पाहिजे. बहुतांचं आपण समाधान राखलं पाहिजे, बहुतांश मानेल त्या प्रकारे आपण बोललं गेलं पाहिजे, परंतु विलग पडून येदावे कथेमध्ये. कथेतून विलोग होता कामा नये. लोकांचं उदंड वाजी आणू नये, लोकांचे उकलावे हृदय, तरी मग स्वभावे होय नामघोष. लोकांना फार जिकरीस आणू नये, लोकांचं अंतकरण प्रसन्न होईल असं बोलावे, मग स्वाभाविकच लोक आनंदाने नामघोष करत असतात. लोकांचं उदंड वाजी आणू नये. आपण व्याजाने पैसे घेतो,
लोकांकडून काय मिळाले? बरोबर की नाही? म्हणून लोकांचं उदंड वाजे आणू नये, लोकांचे उकलावे हृदय, तरी मग स्वभावे होय नामभुजे. भक्ती ज्ञान वैराग्य योग, नाना साधनाचे प्रयोग, जेणे तुटे भवरोग मनन मात्रे. आता भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि योग अनेक प्रकारची साधने याचे असे विवरण केले गेले पाहिजे की ते श्रोत्यांनी मनन केले की त्या श्रोत्यांचा जो रोग आहे तो नष्ट होईल. मग कशामध्ये आहे? समूळ नष्ट झाला पाहिजे. म्हणजे बघा, अनेक प्रकारची साधनं आपल्याला प्राप्त झालेली आहेत आणि समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये भाग दिलेला आहे. जैसे बोलणे बोलावे, तैसेची चालवावे, मग महंतळीला स्वभावे अंगी बाणे. आपण विचार केला, आपण जसे बोलतो तसेच आपले बघा, सुरुवातच समर्थांनी जसे आपण बोलू त्याचप्रमाणे आपण चालत राहतो. मग महंतलीला स्वभाव अंगी बाणी, महंताचे चारित्र्य आपल्या अंगी बांधलं पाहिजे. युक्ती विना साजिरा योग, तो दुराशाचा रोग, संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेवला. महंतीच्या योग येणे खरे उत्तम आहे. आपल्यामध्ये जर योग्य गुण नसतील तर तो दुराशेचा रोग ठरतो आणि संगतीत असणाऱ्या लोकांचा जणू भोग उपभोग आपल्याला पाहायला मिळतो. मग योग्य गुण आपल्या अंगी असले पाहिजे. ऐसे न करे सर्वथा, जनासा पाहू नये व्यथा, हृदय चिंतावे समर्था, रघुनाथ जितीसी. म्हणून अशा प्रकारे कधीही वागू नये. लोकांना दुःख होईल असं कधी करूच नाही. म्हणजे विचार करा, आपल्या वाटेला जी दुःख आलेली आहेत ती दुःख आपण विचार करतो ना, दुःख आलं की आपण तिथून निघून जातो. परंतु त्याच वेळेला समर्थांचे अशा रघुनाथाचं स्मरण करायला हवं. ऐसे न करावे सर्वथा, जनास पाहू नये व्यथा, हृदय चिंतावे समर्था, रघुनाथ जिसी. उदास वृत्तीस मानावे जन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. अनासक्त वृत्ती लोकांस मानवते. कथा निरूपण उत्तम प्रकारे अशा प्रकारे करावी की रामकथा ब्रह्मांड भेदून त्याच्याही पलीकडे न्यावी. सांग महंती संगीत गाणे, तेथे वैभवास काय उणे, नभा माझी तारंगणे तैसे लोक. जेथे उत्तम गुणांनी युक्त महंतपणा असेल, संगीत असेल, गाणं असेल, तेथे वैभवास काय उणे पडणार आहे. आकाशात असंख्य तारे चंद्राभोवती असतात आणि त्याचप्रमाणे त्याच्या भोवती लोक गर्दी करून सोडून देतात. अकलमंद नाही जेथे, अवघेची विस्कलित तेथे, येथे अकलीविन ते काय आहे. जेथे अक्कल हुशारी नसेल तेथे सर्व विस्कळीत होऊन जाते आणि एका अक्कल हुशारीशिवाय काय आहे शेवटी जीवनामध्ये. घालून आकडेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडाहून जाड, तेथे कैची अनिल द्वाड करंटपण. म्हणून अक्कल हुशारीच्या सामर्थ्याने ब्रह्मांडाहून श्रेष्ठ आपण केलं गेलं पाहिजे. मग तेथे द्वाड बघा, अभागी पण कसं राहील. ऐसी आशंका फिटली, बुद्धी ए त्रिप
प्रवेशली. काही एका आशा वाढली अंतःकरणी. आता आपल्या आशा वाढत गेल्या, काही आशंका फिटत गेली. येथे लोकांची, श्रोत्यांची शंका फिटली. बुद्धीला प्रयत्नाचं महत्त्व कळलं, म्हणून अंतःकरणात आशा वाढली. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे यज्ञ शिकवण नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.